वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा हा इशारा आहे। सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपून घेणार नाही असं ते म्हणतायत। मग यामध्ये पुन्हा धुसफूस आहे का अशी चर्चा आता या निमित्तानं होऊ लागली आहे। राहुल गांधी आले तर त्यांच्या कारवर दगडफेक करू असं देखील दराडे म्हणतायत। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, या निमित्तानं मवियातली धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसतीये। अगदी निश्चितच लागवी। खरं तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आहे ते अशा विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहतात। गेल्या वेळी देखील त्यांनी पक्षप्रमुखांना पत्र लिहित खरं तर महाविकास आघाडीतून बाहेर निघावं असं त्यांनी पत्र लिहिलेलं होतं आणि आता थेट राहुल गांधी यांच्यावर त्यांनी कडक शब्दात इशारा दिलेला आहे। राहुल गांधी यांना राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळापासून गाडीवर दगडफेक करू असा इशारा हा बाळा दराडे यांनी दिलेला आहे। खरं तर स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जन्मदिनानिमित्त ते भगूर येथे जन्मस्थळावर गेले होते आणि त्याच वेळेस खरं तर त्यांनी हा इशारा दिलेला आहे। एकूणच महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी बाळा दराडे यांनी हे वक्तव्य केले आहे। आता याची दखल हे पक्षातले पदाधिकारी कशा पद्धतीने घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या वक्तव्यानंतर आता नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं काय प्रतिक्रिया उमटतायत? काही या सगळ्या संदर्भात फोन आलाय का? चर्चा सुरू झालेली आहे का? काय म्हटलं जात आहे? अद्याप तरी तसा कुठलाही मेसेज किंवा संदेश अजून पोहोचलेला नाही। कारण बाळा दराडे जे आहेत ते शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहे। त्यांनी इशारा दिलेला आहे। आता पक्ष पातळीवर जिल्हा प्रमुख असेल किंवा उपनेते असेल हे काय निर्णय घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या वेळी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि अशा आशयाचा जो शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर पण दराडेंनी हे विधान करत असताना दराडेंनी हे विधान करत असताना असं सुद्धा म्हटलंय बाळा दराडेंनी, महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, हे वक्तव्य करतायत ते। अगदी निश्चितच लागवी। त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे का महाविकास आघाडी गेली खड्ड्यात। मात्र सावरकरांचं हिंदुत्व आणि देशप्रेम हे एका बाजूला आहे। त्याच्यामुळे कधी अशी वेळ आली तर सर्वप्रथम हिंदुत्वाच्या बाजूने आणि सावरकरांच्या बाजूला उभा राहणारा हा शिवसैनिक आहे। त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी असे जे गेल्या वेळी जे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्यावर जे बदनामीकारक वक्तव्य केलं होतं त्याचाच समाचार या वक्तव्यामधून घेतलेला जातोय आणि या संदर्भात काही दिवसांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये देखील राहुल गांधींची सुनावणी होणार आहे। त्याबद्दलचा जो प्रलंबित खटला आहे तो नाशिकमध्ये दाखल आहे। त्यावेळी राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले। त्याच्यामुळे त्यांनी हा इशारा दिलेला आहे। राहुल गांधी यांनी हे जर नाशिकात आले तर त्यांच्या गाडी फोडू आणि त्यांच्या तोंडाला काळा फासू हा इशारा बाळा दराडे यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी गेली खड्ड्यात असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आता खरं तर कट्टर शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या उफाळून आल्याचं आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतंय। खरं तर ठाकरेंची शिवसेना ही नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून एकत्र होते। मात्र मध्यंतरी महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर हिंदुत्वापासून दूर गेल्याच्या अनेक टीका विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या होत्या। आता एकूणच महेश, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः बाळा दराडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दराडेजी, तुम्ही म्हणताय की राहुल गांधी जर आले नाशिकमध्ये तर मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासू, कारवर दगडफेक करू, महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, असं तुमचं विधान आहे। यस, आम्ही हिंदुत्ववादी पक्षातले आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील आहोत, शिवसेने प्रमुखांच्या विचारांवर आमचा पक्ष चालतो आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज जयंती दिन आहे। आज भगूरला आम्ही त्यांचं स्मृतींना अभिवादन केलं व आज आम्ही नाशिककर म्हणून आणि आमचे नाशिकचे वकील आहे ऍडव्होकेट मनोज पिंगळे सर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी यांना कोर्टात हजर व्हावं लागेल। ज्यावेळेस राहुल गांधी नाशिकमध्ये येतील म्हणून एक नाशिककर म्हणून एक कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही राहुल गांधींचा विरोध करू। विरोध करताना आम्ही त्यांच्याबरोबर निदर्शने करू। जर आम्हाला त्यांच्या तोंडाला काळा फासला तर आम्ही काळे फासू, जर काळा फासणारे आला तर त्यांच्या गाडीवर आम्ही दगडफेक करू। परंतु जर राहुल गांधी यांनी जर महाराष्ट्रातली जनतेची माफी मागितली तर आम्ही खुल्या दिनाने त्यांना माफ करू, ही आमची भूमिका आहे। दराडेजी, पण महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र आहात, तुम्ही एकेकाळी सत्ता सुद्धा एकत्र उपभोगलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत
आणि अशातच तुम्ही असं म्हणताय महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. ओके, हा महाविकास आघाडी हा वेगळा विषय आणि आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. आमचा पक्ष हा हिंदुत्वादावर चालतो, त्यामुळे आमची भूमिका ही ठाम आहे. महाविकास आघाडी हा विषय वेगळा, हा मोठ्या नेत्यांचा विषय आहे. आम्ही एक शिवसैनिक म्हणून, एक नाशिककर म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. बरं, ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे, हे तुम्ही मान्य करता. या भूमिकेचा आणि पक्षाचा संबंध नाही. पक्षाची भूमिका ही माझ्या बरोबर राहील ना. आमचा पक्ष हिंदुत्वादी आहे आणि मी पक्षाबरोबर आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत. बऱ्याचदा ठाकरेंची शिवसेना काँग्रेस बरोबर, मग तो जागांचा मुद्दा असू दे किंवा महापालिकेच्या निवडणुका सुद्धा, आमच्यात एकवाक्यता आहे, कुठेही आमच्यात मतभेद नाही, सगळं काही ऑल इज वेल असं म्हणताना ठाकरेंची शिवसेना आपल्याला दिसलेली आहे. मग असं असताना मात्र तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, माझी भूमिका आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. यस, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. त्या ठिकाणी कोणीही असो, आम्ही आमच्या विचारांशी ठाम आहे आणि आमचा पक्ष हा हिंदुत्वादी आहे, हे आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. अगदी दराडेजी, अगदी शेवटचा सवाल तुम्हाला विचारते. एक सामान्य नागरिक म्हणून खरं तर जो पडलेला प्रश्न आहे तो मी विचारते, कारण तुम्ही एकत्र आहात, विरोधक म्हणून एकत्र आहात, एकेकाही सत्ता सुद्धा तुम्ही उपभोगली आहे. जर या सगळ्या संदर्भात तुम्हाला मित्र पक्ष म्हणून जर तुमच्या पक्षाच्या वतीनं कुठेतरी मवाळ भूमिका घ्या असं जर सांगण्यात आलं तर मात्र दराडेंची भूमिका काय असेल? दराडे एकला चलोरेचा नारा देतील, वेगळं राहून ही आपली भूमिका लावून धरतील, की दराडे काय करतील? माझ्यासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश हा अंतिम आदेश आहे. साहेब जो आदेश देतील तो आदेश मी मान्य करेल. अगदी या क्षणी आपल्या या भूमिकेनंतर तुमचं काही बोलणं झालं संजय राऊतांशी किंवा ठाकरे साहेबांशी? अहो ताई, मी खूप छोटा शिवसैनिक आहे, मी खूप मोठा नेता नाहीये. मला अजून कोणाची काही बोलणं नाही. येस, ठीक आहे, मी माझ्या विचारांशी सहमत आहे ना. माझे हिंदुत्वादी विचाराचे आहोत आणि आज तो योग आहे की आज सावरकरांचा जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने मीडियाशी माझं भेट झाली आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्यांना उत्तर दिलं. ते अचानक घडलेली घटना आहे. अगदी दराडेचे खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे होते बाळा दराडे, ज्यांचं म्हणणं आहे की आपण आपल्या मतावर ठाम आहोत की राहुल गांधी जर नाशकात आले तर मात्र अर्थातच त्यांच्या गाडीवर आपण दगडफेक करू, काळा फासण्याचा प्रयत्न करू. प्रसंगी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, पण आपलं जे म्हणणं आहे, आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेवर आपण ठाम आहोत. आपण हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षातले आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एकही वाईट शब्द ऐकून घेतला जाणार नाही, अपशब्द ऐकून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे प्रसंगी महाविकास आघाडी खड्ड्यात गेली तरी चालेल, पण आपण आपल्या मताशी ठाम आहोत असं बाळा दराडे आपली भूमिका स्पष्ट करतायत. तर राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142वी जयंती आहे. या निमित्तानं आपण योगायोग म्हणूया, राहुल गांधींच्या जामिनावर सुनावणी सुद्धा होणार आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुमच्यापर्यंत बाळा दराडेंचं वक्तव्य पोहोचलंच असेल. दराडे म्हणतायत की आपण राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, जर ते नाशकात आले तर प्रसंगी गाडीवर दगडफेक सुद्धा करू, पण सावरकरांविषयी मात्र अपशब्द ऐकून घेतला जाणार नाही. प्रसंगी महाविकास आघाडी खड्ड्यात गेली तरी चालेल. नाही, ठीक आहे, महाविकास आघाडीला खड्ड्यात घाला म्हणा तुम्ही, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सत्य त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांनी बदलणार आहे का, हा त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठा आहे का याचा विचार केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात, ज्या पद्धतीने ते वागतात आहेत, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घ्यावा लागेल, संजय राऊत साहेब यांना घ्यावा लागेल. त्यामुळे आम्ही त्यामध्ये जास्त काही बोलू इच्छित नाही. जे आहे ते सत्य आहे, जे आहे ते पटलावर आहे, जे आहे ते डॉक्युमेंटेड आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे, आमच्यासाठी देश पहिला आहे. त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही, अशा गिदळ भक्क्यांना तर अजिबातच घाबरत नाही. तर त्यामुळे याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे. जसे आमचं फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे.
अतुलजी, पण बऱ्याचदा असं होतं की महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते एक वेगळा सूर आळवतात, किंबहुना एकवाक्यता आहे असं म्हटलं जातं बऱ्याचदा. पण स्थानिक जे काही पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांच्यात मात्र नेहमी बऱ्याचदा खटके उडताना पाहायला मिळतात. आता या निमित्तानं मवियात पुन्हा धुसफूस आहे का, अशी चर्चा होऊ लागली आहे. म्हणजे मवियामध्ये काही धुसफूस नाहीये. आता काही लोक असतात, त्यांना समज कमी असते, अंडरस्टँडिंग त्यांचं कमी असतं, किंवा त्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती गेलेली नसते, पूर्ण माहितीच्या अभावी ते बोलत असतात. त्यामुळे जो स्टँड आहे तो आहे. आम्ही जेव्हा आघाडीमध्ये एकत्र आलो तेव्हा या देशाची लोकशाही ज्या पद्धतीनं बीजेपीने या देशाच्या संविधानावर, या देशाच्या लोकशाहीवर आघात केलेला आहे, त्या आघातापासून या देशाला वाचवण्यासाठी ही झालेली युती आहे. त्याच्यामध्ये जे काही वैचारिक थोडेफार डिफरन्स आहेत ते ठेवून देशाच्या भल्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी ही झालेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांपर्यंत ही समज पोहोचवण्यात कदाचित शिवसेना कमी पडली असेल, ते करावं लागेल. त्यांना त्या गोष्टी समजून सांगाव्या लागतील. अतुलजी, फार महत्वाचं विधान आहे. कार्यकर्त्यांना समजावण्यात शिवसेना कमी पडली असेल असं तुम्ही म्हणताय. याचा कुठेतरी फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल का? त्याच्या विना ते बोलले का? त्यांनी आता समजूत द्यावी ना. आमची विनंती बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेबांना, संजय राऊत साहेबांना एवढीच आहे की त्यांनी त्या संदर्भातली समज त्यांना द्यावी. अगदी. अतुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर मात्र आपण या वक्तव्याला फारशी किंमत देत नाही, काहींची समज फार कमी असते असं म्हणतात अतुल लोंढे. पण त्याचबरोबर आपल्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना समज देण्यात शिवसेना कुठे कमी पडली असेल असा देखील एक शंका अतुल लोंढे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना उपस्थित केलेली आहे. तर आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. सावरकरांविषयी एकही चकार विरोधातला शब्द ऐकून घेतला जाणार नाही असं बाळा दराडे ठाकरेंच्या शिवसेनेचे स्पष्टच आपली भूमिका करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.